मुलं आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींमधून शिकत असतात. यासाठी त्यांना शिकण्याच्या भरपूर संधी मिळाल्या पाहिजेत. अगदी घरातल्या दैनंदिन कामामध्ये मुलांना सहभागी करून घेतल्यानं मुलं खूप गोष्टी शिकतात. आता ही रिद्धीची आईच बघा ना, रिद्धीबरोबर ती कपड्यांच्या घड्या घालतीये. चला, रिद्धी आणि तिच्या आईमध्ये काय संवाद चालू आहे ते बघूया. अयो, पावसाचं आलंय, वातावरण झालंय. चला आपण कपडे काढून आणू. डब्यात बारच्या चल बाहेर. चला आपण कपडे काढून आणूया. सर्व घ्या घालायला घेत असे काढायचे काढायचे काढा. तिथं डब्यात ठेव. आणि हे कपडे काढ. काढा काढा. टपात ठेवा. टपात ठेव. काढचे फ्रॉक कुणाचा आहे ग? हा, काढ तो पण. चला, चिमटे काढून तो पण काढ. फ्रॉक मोजा काढ तुझा. जर ह्यात ठेव. काढा. तुझे कपडे काढ. तुझे कोणते कोणते कपडे आहेत ते काढ बाळा बाहेर. काढ. अजून काढ. हा, त्यांची घडी घाल. चला आपण घडी घालूया कपड्यांच्या. घाला. कोणाचा आहे ग तो फ्रॉक? घडी घाल. घालते ना घडी? येते का तुला घडी घालायला? हा, मग घाल घडी. कशी घालती घडी? दाखव. कशी घालायची? कशी अजून. आणि छान. गुड. तुझे फ्रॉक कुठे ग? फ्रॉकची पण घडी घालूया आपण. कशी घालायची घडी? चल. कशी घालायची? हा डबा आहे का नाही? तिथं मांडणीवर ठेव. मशनीवर ठेव. ठेव. हा कोणाचा फ्रॉक आहे? या साध्या कृतीतून आणि संवादातून रिद्धीला फायदा होतोय. विचार करा बरं, यातून रिद्धी काय शिकली असेल? रिद्धी जेव्हा कपड्याचे चिमटे काढत होती, घड्या घालायचा प्रयत्न करत होती, तेव्हा तिच्या स्नायूंचा विकास होत होता. आईनं दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे ती कृती करत होती. चिमटे काढून डब्यात ठेवणं, डबा शिलाई मशीनवर ठेवणं, कपडे टबमध्ये ठेवणं, या कृती रिद्धीनं सूचनेप्रमाणे केल्या. रिद्धीनं सर्व कपड्यांमधून स्वतःचे कपडे ओळखून ते वेगळे केले. कपड्यांच्या घड्या घालताना रिद्धीला कपड्यांची नावं माहिती होत होती, जसं की फ्रॉक, टॉवेल, मोजे इत्यादी. याशिवाय रिद्धी स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवायला सुद्धा शिकत आहे. आई आणि रिद्धी एकमेकांशी संवाद करत असल्याने त्यांच्यामधील नातं सुद्धा दृढ होत आहे. चला, आता भेटूया पुढच्या भागात मुलांसाठीच्या नवीन कृती घेऊन.